सर्व पोलीस भरती करणारे मुली असतील मुलं असतील सर्वांना प्रथमतः जय हिंद। मित्रांनो, अभ्यास करत राहा, कारण कसं आहे स्पर्धा भयंकर आहे। आज प्रत्येक जण पोलीस भरती करायचं म्हणतोय, पण प्रत्येक जण तेवढा वेळ स्वतःच्या ध्येयासाठी देत नाही। कारण आज अशी बी काय पोरी आहे ती फक्त टिंगल टवाळी करण्यात काय करतात, आपला वेळ वाया घालवतात। पण तुम्ही काय करायचंय, तुम्ही आपला वेळ वाया घालवायचा नाही, तुम्ही डायरेक्ट अभ्यासावर फोकस करायचंय, ग्राउंडवर फोकस करायचं। आपण काय सुरुवात करतोय, आपण गणित टास्क सुरुवात करतोय। हे टास्क तुम्हाला योग्य वेळी तुम्हाला मिळत राहतील। तुम्ही फक्त काय करायचंय, आपल्या आयुष्यासाठी एक 15 मिनिट तुमची काय करायची द्यायची। फक्त 15 मिनिट तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काय मिळणार आहे, नॉलेज मिळणार। दुसरा व्हिडिओ बघून नॉलेज मिळतो का, मिळत नाही। पण या व्हिडिओ मधून तुम्हाला तुमच्या भविष्याकडे कशी वाटचाल करायची, पोलीस भरतीमध्ये गणित कशा प्रकारचे असतात, मग ती बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, भूमिती असेल, याच्यावर प्रश्न कशा टाइपचे असतात हे तुम्हाला काय होणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला कळणार। आणि आपण जी गणित घेतोय ती गणित कमीत कमी 4-5 वेळेस भरतीला पडलेली आहेत, हे लक्षात ठेवा। व्हिडिओ मध्ये जे गणित दिसतं ते तुम्हाला कुठल्या तर प्रश्नपत्रिकेमध्ये भरतीच्या दिसणार म्हणजे दिसणार, हे लक्षात ठेवा। चला सुरुवात करूया। अभ्यास करत राहा, कारण स्पर्धा फार भयंकर आहे। या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे अभ्यास अभ्यास अभ्यास। दुसरा कोणताही शॉर्टकट या स्पर्धेमध्ये पोलीस भरतीमध्ये तर नाही, हे लक्षात ठेवा। कुठलाच शॉर्टकट नाही, तुला अभ्यासच करावा लागेल, वेळच द्यावा लागेल, हे लक्षात ठेव। बघ पहिला प्रश्न, 103 च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती? 103 च्या पुढची 23वी। मग मुलं काय करतात, 103 अधिक 23, ज्यांना माहित नाही ते करतात। आणि पर्यायामध्ये ही संख्या असतेच, पण काय करायचंय, ज्या वेळेस 103 अधिक 23वी विषम संख्या, ज्यावेळेस 23 विषम संख्या येतील त्याच्यामध्ये 23 समसंख्या असतातच, हे लक्षात ठेवा। म्हणून काय करायचं, 23 गुणाकारामध्ये 2, 23 गुणाकारामध्ये 2, 103 अधिक 23 दोन्ही किती हो, 46। या दोघांची बेरीज केली किती आली, 149। ही असेल तुमची 23वी विषम संख्या, हे लक्षात ठेवा। इथं जर 23वी समसंख्या जर विचारलं बाळा तुला, तर तू काय करायचं, 149च्या अलीकडे यायचं, 148 असेल तुझी समसंख्या। तुझी समसंख्या कोणती असणार आहे, 148। पुढे जायचं नाही, हे लक्षात ठेव बाळा। इथंच पुढे जर गेला तर तुझा 1 मार्क जाणार आहे, लक्षात ठेव। ही झाली विषम संख्या आणि ही झाली समसंख्या। साधे सोपे प्रश्न आहेत। आणि हे प्रश्न काय जण आता ज्ञान सांगतील कमेंट मध्ये, सोपे प्रश्न आहेत असलं येतंय का बाळा, हेच त्या 90 मिनिटांमध्ये सोडवण्यासाठी हाताला घाम फुटते, हे लक्षात ठेव। कारण काय असतं, बरीच पोरं अशी आहे ती असल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं, पळत पळत जायचं, काळकाम वेगवर जास्त वेळ घालवायचा, आणि परीक्षेमध्ये त्याचा प्रश्न कुठं तर दिसतोय, मग ती पोरगा तिथंच फसतोय, पण तुम्ही फसायचं नाही, लक्षात ठेवा। हा प्रश्न असा सोडायचा, ओके। आता मला कमेंट मध्ये 28वी विषम संख्या तुम्ही सांगायची, ओके। 28वी विषम संख्या काय करायचंय, तुम्ही सांगायचे। पुढचा प्रश्न बघा, 420 मीटर लांबीची दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याचं माप काय असेल? अगदी साधा सोपा प्रश्न आहे। किती मीटर लांबी आहे हो, 420 मीटर, ओके। एकूण लांबी घेतली, किती ठिकाणी कापायची आहे, 6 ठिकाणी। साधा सोपा प्रश्न आहे। विद्यार्थी काय करतो, डायरेक्ट छेदात 6 घेतो, पण ज्यावेळेस तुम्ही 6 ठिकाणी कापतो बाळा, त्यावेळेस तिथं 7 तुकडे होत्यात। म्हणून ठिकाण अधिक 1, 6 अधिक 1 बरोबर एकूण अंतर 420 मीटर, छेदात 6 आणि 1 7, 7 1 7, 7 सक्कून 42, 0 शिल्लक राहिलं, म्हणजे प्रत्येक तुकड्याचं माप तुला बाळा काय भेटलं, 60 मीटर भेटलं। हे माप तुझं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघ, पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाची पाने किती? या प्रश्नामध्ये काहीच लॉजिक नाही, फक्त समजून घ्यायचं। काय म्हणतात, 1/3 भाग वाचून झाला म्हणजे 3 भागापैकी 1 भाग संपलाय।
वाचल्यानंतर 100 पान म्हणजे 3 मधून 1 गेलं, 3 वजा 1 बरोबर 2 भाग. याचा अर्थ असा झाला हे 2 भाग म्हणजे 100 पाने. तर तुम्हाला एकूण पाने काढायची, भागाखाली भाग घ्या. 3 भाग बरोबर काय, त्यांचा तिरकस गुणाकार करा. 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 100, छेदस्थानी काय हो 2 झालं. बेक के बेक 50, दोन्ही 100, 50 गुणाकारामध्ये 3, एकूण पाने मित्रा किती. तुझ्या पुस्तकाला एकूण 150 पाने आहेत, पण आयुष्याच्या पुस्तकाला भरपूर पानं असते. ती एक पान वाचता वाचता काही जणांची वर्ष निघून जातात. हे लक्षात ठेव बाळा. तुझ्या तर वर्ष निघून जाता कामा नये. तू काय कर, अभ्यास कर. बघ 1 ते 100 मध्ये 1 व 2 हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात. तुम्ही म्हणसाल सोपा आहे, पण तुम्हाला खोटं नाही सांगत. हा प्रश्न 4 वेळा पडलाय आतापर्यंत. किती वेळा पडलाय, 4 वेळा पडलाय. एक लक्षात ठेवा. बघा 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा. ओके, तुम्हाला काय विचारले, 1 व 2 हे अंक. 2 हा अंक 20 वेळा. 2 हा अंक 20 वेळा म्हणजे 2 ते 9. 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात, 20 वेळा. हे लक्षात ठेवा. 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात, 20 वेळा येतात. हे लक्षात ठेवा. 1 हा अंक 21 वेळा. पर्यायामध्ये 21 व 20 हा जो पर्याय असेल ते तुमचं काय असेल, उत्तर असणार आहे. पुढे बघ 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, तर असे पाऊण तासात किती रुमाल होतात. आता बरेच विद्यार्थी आहेत. 15 सेकंदामध्ये 2 रुमाल शिवून होतात, तर पाऊण तासात किती. बाळा एक साधा सोपा प्रश्न बघ. 1 तास बरोबर 3600 सेकंद, तर पाऊण तास अर्धा तास म्हणजे 1800, पाऊण तास म्हणजे 2700 सेकंद. लक्षात ठेवा 2700 काय झालं, सेकंद झालं. बरोबर, सेकंद झालं. तर साधा सोपा प्रश्न आता विचार, क्रॉस प्रश्न. 15 सेकंदात 2 रुमाल, तर 2700 सेकंदामध्ये किती रुमाल. बा तिरकस गुणाकार कर. 2700 गुणाकारामध्ये 2 छेदस्थानी 15 बरोबर भागाकार येत असेल तर याचा भाग दे आणि उत्तर मला काय कर, कमेंट कर. आणि कमेंट केल्यानंतरच मला समजेल की कोण अभ्यास करतंय कोण करत नाही. पुढचा प्रश्न बघ. 11 ते 20 मधील मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो. बघा पर्याय दिले 2, 5, 7, 13. पर्याय क्रमांक 1 व 2 ने 2, 2 आणि 3 ने 3, 3 आणि 4 ने 4, 1 आणि 4 ने. बरोबर, म्हणजे पर्यायापैकी तुम्हाला सांगायचं 1, 2 ने म्हणजे 1 किंवा 2 ने पर्याय, 2 नंबर पर्याय 2 किंवा 3 ने, 2 किंवा 3 ने. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, उत्तर द्यायचंय. काही विद्यार्थी याच्यात पण गडबड करतात. हा प्रश्न भरतीला पडलेला आहे. बाळा प्रत्येक प्रश्न बघून चालावं लागल, तरच तुला काय होईल, ठेस लागणार नाही आणि तुला यश मिळेल. आता बघा 11 ते 20 मधील मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज. प्रथम सगळ्या 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या सगळ्या संख्यांची बेरीज मी काय सांगितलंय, क्रमगत 10 संख्यांची बेरीज करत असताना क्रमवार 5व्या संख्येवर 5 द्यायचं आणि उत्तर तुमचं झालं. 5वी संख्या 1, 2, 3, 4, 5 म्हणजे टोटल बेरीज किती यांची 155. त्यातील मूळ संख्या बाजूला काढा. 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 या सगळ्यांची बेरीज किती झाली 06, 60. ती याच्यामधून वजा करा. 155 वजा 60 बरोबर 95. ही झाली संयुक्त संख्यांची बेरीज, ही झाली मूळ संख्यांची बेरीज. तुम्हाला विचारलंय या दोघाचा फरक 95 वजा 60, 95 वजा 60 बरोबर 35. या 35ला
पर्यायातल्या कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो तुला सांगायचंय. पहिला पर्याय 2, 2 ने भाग जातो का? जात नाही. दुसरा पर्याय 3 दुसरा पर्याय 5, 5 ने जातो का? जातो. एक पर्याय सापडला. तिसरा पर्याय 7, 7 ने जातो का? जातो. दुसरा पर्याय सापडला. तिसरा पर्याय 13, 13 ने जातो का? जात नाही बाळा. 2 आणि 3 जिथं दिसतं ते तुझं उत्तर आहे. 2 आणि 3 न भाग काय जातो? 2 आणि 3 ने जात नाही. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 ने भाग जातो, हे लक्षात ठेव. नाहीतर इथं मला येड्यात काढशील 2 आणि 3, कारण काय नमुने आहेत. काय तर असा व्हिडिओ शॉर्ट करून पाठवतील. खतरनाक मॉडेल आहे या जगात आतापर्यंत. बघा, खालील पैकी कोणती मूळ संख्या, वर्ग काय करतंय? मूळ संख्या इथवरच वाचतंय, नाही वाचतच नाही. आणि पाठदिश अरे 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 पहिलाच पर्याय घ्या घ्या. 1 2 3 4 पहिला पर्याय. मला आले आले आले, केलं गोल, आला बाहेर. उत्तर चुकलं. कसं काय चुकलं? माझं बरोबर आहे. खालील पैकी कोणती मूळ संख्या ही काय गेली की 17. बाळा नाही कोणी वाचायचं. ज्याचं लक्ष इथपर्यंत असतं त्याला यश मिळते. ज्याचं लक्ष इथंच, खालील पैकी कोणती मूळ संख्या. आता काही जण म्हणतील लय प्रश्न सोपा, पण हा उघड टाकलेला नाही. याच्यामध्ये लॉजिक आहे. लॉजिक काय मित्रा? प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा, हे लॉजिक आहे. खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही. तुम्हाला मूळ संख्या माहित पाहिजे. 17 मूळ संख्या आहे का? आहे. 18 आहे का? सॉरी, आपला एक पर्याय चुकलेला आहे. एक मिनिट, इथं 23 घ्या. सॉरी, 18 आहे का? अजिबात नाही. पर्याय सापडला. 19 आहे का? आहे. 23 आहे का? आहे. मिस्टेक होत असतात, त्यामुळे काही एवढं काय लोड घेऊ नका. 23 आहे का? आहे. खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही? तर 18 ही मूळ संख्या नाही. म्हणून गणिताचा प्रश्न शेवटपर्यंत वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघा. बघ, 11 ते 30 दरम्यान असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? 11 ते 30 दरम्यान असणाऱ्या विषम संख्या. मग आता असं विचारलं, ज्यावेळेस वर्ड विचारलं जातं, जर इथं 1 ते 30 असतं तर डायरेक्ट जेवढ्या विषम संख्या आहेत त्यांचा काय करायचं? तुम्हाला वर्ग करायचा आहे. पण इथं 11 ते 30 विचारलं. पहिली विषम संख्या कोणती? 11 अधिक शेवटची विषम संख्या 30च्या पुढे जायचं नाही. 29 गुणाकारामध्ये एकूण विषम संख्या. जर तुम्ही 30 वजा 11च्या अलीकडचा अंक म्हणजे काय हो? 10, म्हणजे एकूण 20 अंक आहेत. पण याच्यामध्ये सम पण आहेत आणि विषम पण आहेत. पण तुम्हाला काय करायचे? यातलं फक्त विषम बाजूला काढायचे. याला फक्त काय करायचंय? 2 न भागायचंय. म्हणजे 10 कसल्या संख्या आहेत? विषम. आणि 10 सम आहेत. तुम्हाला विषम विचारलंय म्हणून इथं 10 घ्या. छेदात 2 कंटिन्यू ठेवायचं. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या गुणाकारामध्ये एकूण विषम संख्या छेदात 2, हे लक्षात ठेवा. बरोबर. अगोदर बेरीज करून घ्या. 11 आणि 29 किती झालं? 40 गुणाकारामध्ये 10 छेदस्थानी 2 बेपंचे 10 चारापंचे 20. त्या सर्व विषम संख्यांची बेरीज बाळा किती आली? 200 आली. हे लक्षात ठेव. आई बाप पैसे देतात, तू शहरात जातो, तू ग्रामीण भागातला आहे, तुला शहरी पोरांचा नाद लागतो आणि तू काय करतो? तुझा वेळ बर्बाद करतो. पण असा वेळ बाळा बर्बाद करू नको. गंप्या तुला एकच सांगतो, काहीतरी आयुष्यामध्ये चेंज पाहिजे असेल तर स्वतःचा वेळ स्वतः दे, नाहीतर तू गंप्याच राहशील. हे लक्षात ठेव. समोर बघ. बघ, एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 आहे, तर ती संख्या कोणती? आता याच्यामध्ये अनेक पोरं जास्त डोकं लावणार, पण इथं काय साधं सोपं आहे. बघा, एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग, म्हणजे त्या संख्येचा प्रथम भाग किती होता? प्रथम भाग किती होते? 4 होते. मग काय झाले? त्याच संख्येचे 3/4 भाग म्हणजे समान भाग आहे, लक्षात ठेवा. पुन्हा भाग किती झाले हो? 3 भाग झाले. मग या दोघांची बेरीज किती झाली? बरोबर 7 भाग झाले. म्हणजे त्याच संख्येचे दुसरी संख्या ऑर्डर घेतली आहे का? 3/4 भाग म्हणजे त्याच संख्येचे समान 3 भाग करायचे. आणि तुम्हाला काय करायचे? म्हणजे 4 भागातले 3 भाग घ्यायचे. 4 आणि 3 7 भाग, म्हणजे जी 126 ही संख्या आहे ती किती आहे हो? 7 भागात विभागली आहे. म्हणजे तीच संख्या. मग काय करा? 126 ला डायरेक्ट 7 ने भागा. तुमचं जे काय उत्तर येईल ते तुमचं फायनल उत्तर असणार आहे. बघा, 7 × 7
शिल्लक राहिलं 5, 7 8 56. ती संख्या कोणती असणार आहे मित्रांनो? 18 असणार आहे. हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. बघा 18 या संख्येचं तुम्ही जर 3/4 भाग केलं तर किती येतो? किती येतं? 4 4 चौक 16, 4 त्रिक 12, 13.5. 13.5 काय येतो? 1 भाग येतो. असे 3 भाग तुम्हाला मिसळायचे, बरोबर का? बघा 4 चौक 16 सॉरी 4.5 1 भाग गुणाकारामध्ये 3, 4 त्रिक 12 म्हणजे 13.5 भाग झाले 3 अधिक 18 5 31.5 काय झाला? 1 भाग. या 31.5 ला तुम्ही काय करायचंय? 4 ने गुणायचंय, कारण त्याची 4 पट, बरोबर? ती तुमची संख्या काय लिही? 18. 18 चे 4/3 भाग म्हणजे किती? 13.5. 13.5 काय केले? त्याच्यामध्येच मिळवलंय. 31.5 ची 4 पट 126 आली पाहिजे, लक्षात ठेवा. पुढचं गणित बघ, सोपं असतंय सगळं. 1 ते 31 दरम्यान असणाऱ्या समसंख्यांची बेरीज. क्रमगत समसंख्यांची बेरीज काढायची. एक लक्षात ठेवा, इथं तुम्हाला फक्त थोडं कन्फ्युजनचं विचार. 1 ते 31 दरम्यान आणि 1 ते 30 दरम्यान असणाऱ्या समसंख्यांची बेरीज, हा प्रश्न सेमच आहे. कारण तुम्हाला 31 विषम घ्यायची गरजच नाही. याच्यामध्ये 31 का दिले? तुम्ही कन्फ्युजन झालं पाहिजे. त्यांचं टार्गेट फक्त काय असतंय? तुम्हाला कन्फ्यूज करायचं. बाकी त्यांचं टार्गेट काही सुद्धा नसतंय. 1 ते 30 दरम्यान असणाऱ्या समसंख्यांची बेरीज आणि बाळा 1 ते 31 दरम्यान असणाऱ्या समसंख्यांची बेरीज, दोन्ही प्रश्न सारखेच आहेत. मग तुला काय करायचंय? क्रमगत समसंख्यांची बेरीज एकूण समसंख्या गुणाकारामध्ये पुढची संख्या, हे लक्षात ठेवा. मग 1 ते 30 च्या दरम्यान समसंख्या किती आहेत? 15 गुणाकारामध्ये पुढची 15च्या संख्या 16. 15 सक्क 90, हातच्याने 9, 15 एके 15 आणि 9, 15 आणि 9 किती झालं? 24. 240 काय असणार आहे? 1 ते 31 दरम्यान असणाऱ्या समसंख्यांची बेरीज, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी? इथं पण लक्षात ठेवा विद्यार्थी, इथं थांबतो. पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही? म्हणजे तुम्हाला जोडमूळ संख्या माहित पाहिजे. बरेच विद्यार्थी आहेत, बरेच मुले आहेत, असल्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. तुम्हाला मी वारंवार सांगतो, त्यांचं लक्ष फक्त सरळ व्याज, टक्केवारी. पण असले प्रश्न बघा, पुढील पैकी कोणती जोडमूळ संख्या नाही? हा प्रश्न तुला जर बाळा इथं सोपा वाटत असला तर हा प्रश्न 90 मिनिटांमध्ये अवघड आहे, मी सांगतो. हे मी सांगतो कारण अनुभव आहे. गडबड असते, 90 मिनिटं असतो, प्रेशर असतो, 90 मिनिटांमध्ये जग दुनिया आठवायची असते. मग तुला हे कळलं पाहिजे. पुढील पैकी जोडमूळ जोड्या 1 ते 100 मध्ये 8 आहे. त्या तुझ्या तोंडपाठ पाहिजे, तुझ्या काय पाहिजे? तोंडपाठ पाहिजे, हे लक्षात ठेव. बघ आता 71 ते 73 आहे का? कोणत्याही दोन मूळ संख्यामध्ये 2चा फरक असला ती झाली जोडमूळ, हे लक्षात ठेव. 71 73 आहे, 41 43 आहे, 55 57 आहे का? अजिबात नाही. 59 61 आहे, म्हणजे कोणती नाही तर पर्याय क्रमांक 3, हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, ज्यावेळेस बाळा तुला असा प्रश्न येईल आणि त्याच्यामध्ये नाही असेल, त्यावेळेस पर्याय क्रमांक 3च चेक करायचा, हे मी तुला सांगतो. कारण तुम्ही प्रश्न हितवर वाचणार आणि पहिला पर्याय लिहिणार, त्यांना चांगलंच माहित असतं, तुमची मानसिकता त्यांना माहित असते. प्रश्नपत्रिका काढणारे काय साधे नसतात. आता पुढे बघ, 1 ते 100 मधील 14च्या पट्टीतील संख्या किती? आता 14च्या पट्टीतील म्हटलं की बरेच विद्यार्थी काय होतात? घाबरतात. पट्टीतील म्हणजे पाढ्यातील, हे लक्षात ठेव. पट्टीतील म्हणजे काय रे बाळा? पाड्यातील. गंप्या लक्षात ठेव, पट्टीतील म्हणजे पाड्यातील. मग 14चा पाडा तुला माहित पाहिजे. पहिली संख्या 14 किंवा 14 7 98, 100च्या अलीकडे आहे ना, म्हणजे 7 संख्या झाल्या, हे लक्षात ठेव. डायरेक्ट काढलं. जर तुला काढायचं असेल तर 14चा पाडा 98 पर्यंत मन तुझा कार्यक्रम होऊन जाईल. पुढे 1 ते 1000 मधील 3 अंकी संख्या किती? साधा सोपा प्रश्न. 1 ते 1000, 1 ते 1000 मध्ये
3 अंकी संख्या किती आहे तो 900. 2 अंकी किती आहे तो 90. 3 अंकी किती 3 अंकी आहेत 900. 2 अंकी किती आहेत 90. 1 अंकी किती आहेत 9 आहे. बरोबर. चला पुढे बघा. 1 ते 40 पर्यंत असणाऱ्या समविषम संख्यांच्या बेरजेच्या फरकास 5 ने भागा आणि उत्तर सांगा. बाळा प्रश्न सोपा आहे. प्रश्न अवघड आहे का अजिबात नाही. फक्त तुला एक लॉजिक माहित असलं पाहिजे. तुला गणिताचं बेसिक माहित असलं पाहिजे. 1 ते 40 पर्यंत असणाऱ्या समविषम संख्या एकूण संख्या किती आहेत तिथं 1 ते 40 पर्यंत एकूण संख्या किती आहेत 40. लक्षात ठेव ज्यावेळेस एकूण संख्या 40 असतील त्याच्या निम्म्या संख्या घ्यायच्या 20. 20 ला कितनं भागायचं तुला 5 ने भागायचे. 5 चोक 20 भागाकार किती असणार 4 असणार हे लक्षात ठेव. निम्म घ्यायचं पण कधी ज्यावेळेस सुरुवात 1 पासून असते त्यावेळेस हे लक्षात ठेव. एकूण संख्येच्या निम्म घ्यायचं म्हणजे तोच फरक राहणार 20च फरक असणार हे लक्षात ठेव. हे लक्षात ठेव. बघ 1 ते 40 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहेत 20. 20 चा वर्ग किती 400 आणि समसंख्यांची बेरीज 420च असणार हे लक्षात ठेव. हे लक्षात ठेव कारण मी तुला सांगतो कारण एकूण संख्यांची बेरीज 41 गुणाकारामध्ये पुढची संख्या कोणती 40 गुणाकारामध्ये पुढची संख्या कोणती 41/2 20 41 दोन्ही 82 820 झाली एकूण संख्यांची बेरीज. विषम संख्यांची 400 आणि समसंख्यांची 420 दोघांची बेरीज 820 आहे का आहे. पण तुमचं बेसिक मजबूत पाहिजे बाळा तर तुला हे प्रश्न जमतील हे लक्षात ठेव. पुढे बघ कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या वर्गाची बेरीज 144. पोराला साधा प्रश्न दिसला पोरगा पळत पळत गेला पाठदिशी म्हणला 1 + 11 बरोबर 12 ह्यांच्या वर्गाची बेरीज आहे की 144. पाठदिशी पहिला पर्याय लिहिला ग्राउंडच्या बाहेर आल्यावर कळलं माझा प्रश्न चुकला. का चुकला तर फक्त या संख्येमुळे चुकला या शब्दामुळे चुकला जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग. म्हणून तुला मागे सांगितलं होतं तुला जोडमूळ संख्या माहीतच पाहिजेत. जोडमूळ संख्या मग त्या कुठं आहे तो 5 व 7. 3 व 9 आहे का अजिबात नाही. 1 व 11 नाही. 8 व 4 नाही. सगळ्यांची बेरीज 12 आहे पण त्या जोडमूळ आहेत का नाही. म्हणून 5 आणि 7 हे उत्तर तुमचं आहे. लक्षात ठेव. गंप्या कुठे बी पळू नको. इथं तू काय कर अभ्यास कर सराव कर सातत्य ठेव. पुढचा प्रश्न बघ x ही एक समसंख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या बरोबर एक समसंख्या फॉर एक्झाम्पल x ही लगेच उदाहरणार्थ जर समजा 2 च्या पुढची समसंख्या 2 + 2 बरोबर 4 2 + 2 आणि दुसरी कोणती 4 कुठलीही घ्या तुम्ही. फॉर एक्झाम्पल 20 + 2 बरोबर 22 म्हणजे x + 2 जिथं दिसतं ते तुमचं उत्तर असणार आहे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3. बाळा अभ्यास कर सराव कर सातत्य ठेव तुला यश नक्की मिळणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.